मला असं वाटतं की अक्षय शिंदे यांनी जो प्रकार केलेला होता त्या 4 वर्षाच्या 2 मुलींवरती दुष्कर्म करून सगळ्या महाराष्ट्राची देशभरामध्ये बदनामी केली होती. एक तर माणुसकीला कलंक लावणारी घटना घडलेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये बदलापूरमध्ये, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये आंदोलन झालं होतं. विरोधकांनी आणि सर्वांनीच मागणी केली होती आणि सर्वात अगोदर मी मागणी केली होती की अक्षय शिंदे याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यामध्ये राजकारण न आणता सगळे जो लोक आम्ही त्या संघटने त्या योजनेच्या विरोधामध्ये होतो. तर आता अक्षय शिंदेची ज्या संबंधामध्ये कालचा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं हे आहे की पोलिसांवरती त्यांनी पोलिसांचं जे हत्यार आहे ते घेऊन पोलिसांवरती हमला करण्याचा त्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न करत होता आणि त्यामुळं त्याच्यावर त्यांना गोळी झाडावी लागली आणि त्याच्यामध्ये एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये विरोधकांनी राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. हे सगळे लोक म्हणतो की फाशी झाली पाहिजे आणि आता त्या ठिकाणी कोणाला वाचवण्यासाठी त्याला एन्काउंटर केलं असा आरोप करण्यामध्ये काही सातत्य नाही. मला असं वाटतं की एन्काउंटर हा ॲक्सिडेंटली झालेला आहे आणि अक्षय शिंदे आणि पोलिसांना हमला करण्याचा प्रयत्न केल्यामुळं तो एन्काउंटर झालेला आहे. त्यामुळं विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करू नये असं आमचं म्हणणं आहे आणि अक्षय शिंदे याला चांगली सजा मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की त्याला फाशी मिळणारच होती, पण एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान देखील जात आहेत. सर, विधानसभा निवडणुकांची घोषणा अजून व्हायची आहे, पण जागा वाटपाचं महायुतीतलं काय गणित असणार आहे? तुम्ही किती जागांची मागणी केली? महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संबंधामध्ये चर्चा सुरू आहे. मोठे 3 पक्ष जे आहेत BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यामध्ये सीटांच्या संबंधातला वाद आहे आणि तो लवकरात लवकर मिटण्याची शक्यता आहे. माननीय अमित शहा साहेब उद्या आणि परवा नागपूरमध्ये, संभाजीनगरमध्ये, कोल्हापूरमध्ये आणि त्या पुण्यामध्ये जाणार आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अमितभाई आहेत आणि अमितभाई बऱ्याच जागांच्या संबंधामध्ये एकमत घडवतील अशी अपेक्षा आहे. माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला 10-12 जागा मिळाव्यात. लोकसभेला माझ्या पक्षाला 1 जागा मिळाली नव्हती आणि दलित मतदार जे आहेत, बौद्ध मतदार जे आहेत ते आपल्या बाजूला वळवायचे असतील तर रिपब्लिकन पक्षाला अनदेखी करून चालणार नाही आहे. रिपब्लिकन पक्षाने काही आवडहवी जागा मागितलेल्या नाही आहे. कालच चंद्रकांत बावनकुळे यांना आमचं एक शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांच्याकडे जवळ 20-21 जागांची यादी आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामधल्या 10 ते 12 जागा आम्हाला द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. कुठल्या भागातल्या या जागा आहेत सर महाराष्ट्रातल्या? जागा त्याच्यामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, नाशिक डिव्हिजन आहे, या भागातल्या त्या जागा आहेत आणि त्या जागामध्ये 10-12 जागा आम्हाला मिळाल्या तर मला असं वाटतं की दलित मतांना आपल्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळणार आहे. लोकसभेच्या वेळेला संविधानाच्या मुद्द्यावर दलित मतं जी आहेत अनेक ठिकाणी मिळालेली आहेत, पण अनेक ठिकाणी ती मतं मिळाली नाहीत आणि त्यामुळं BJPच्या आणि आमच्या महायुतीच्या उमेदवारांना फटका बसलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की यावेळेला मात्र दलित मतदार जो आहे हा बॅलेन्सिंग असतो आणि दलित मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन मिळालं होतं, पण ते काही मिळालं नाही. तर आता आमची मागणी अशी आहे की 1 MLC RPIला मिळाला पाहिजे. 12 जे MLC आता गव्हर्नर नॉमिनी आहेत त्याच्यामध्ये 1 MLC RPIला मिळाला पाहिजे आणि 2 महामंडळाची चेअरमनपदं जी आहेत ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्याच्यामधलं पहिलं महामंडळ जे आहे ते महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ आहे आणि दुसऱ्या एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपद आम्हाला मिळावं आणि बाकीचे मेंबरही आमचे घ्यावेत अशी आमची मागणी आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांना एक ऑफर दिली होती, सोबत यावं, महायुतीत त्यांनी सहभागी व्हावं, काय त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला नाही असं? नाही, मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर हे चांगले धूर्त राजकारणी आहेत. ते अनेक वेळेला स्वबळावर निवडणुका लढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मतं बऱ्यापैकी मिळतातही, पण अजून त्यांना एवढी मतं मिळाली नाही की त्यांचा पक्ष राज्यामध्ये रेकग्नाइज होईल. म्हणजे राज्यामध्ये एवढ्या सगळ्या जागा लढूनही त्यांच्या पक्षाला मान्यता मिळेल एवढी मतं मिळालेली नाही आणि एकही जागा निवडून येत नाही. लोकसभेला सगळ्या जागा ते उभ्या करतात, एकही जागा निवडून येत नाही. विधानसभेला सगळ्या जागा उभ्या करतात, ती एक जागा निवडून येत नाही आहे.
त्यामुळं मी त्यांना ऑफर दिलेली आहे की प्रकाश आंबेडकरांनी एकतर पॉझिटिव्हचं राजकारण करणं अत्यंत आवश्यक आहे, प्लसचं राजकारण करणं अत्यंत आवश्यक आहे. मायनसच्या राजकारणामुळं स्वतःचाही फायदा होत नाही, पक्षाचाही फायदा होत नाही, समाजाचाही फायदा होत नाही. त्यामुळं प्लसच्या राजकारणामुळं समाजाचाही फायदा होतो आणि आपल्या पक्षाचाही फायदा होतो. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी इकडे तिकडे न जाता, कारण मागच्या वेळेला महाविकास आघाडीने त्यांचा फार मोठा अपमान केलेला होता. त्यांना जागा सोडण्यासाठी त्यांनी नाणूक केलेलं होतं, त्यांच्याबद्दल तेवढा विश्वास त्यांना टाकला नव्हता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूचा अपमान करणं हे योग्य नव्हतं. पण महाविकास आघाडीने त्यांचा अपमान केलेला असल्यामुळे ते त्यांचं गेले नाहीत. पण त्यांनी महायुतीसोबत यायला हवं होतं. जर महायुतीसोबत जर ते असते तर आज ते लोकसभेमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून आले असते. त्यामुळे अजूनही ते त्यांच्याकडे आपली सूचना त्यांना ऑफर आहे की प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या बळावर विधानसभेच्या निवडणुका लढता त्यांनी महायुतीसोबत यावं, अशा पद्धतीची माझी त्यांना ऑफर आहे, सूचना आहे आणि त्याचा विचार ते गंभीरपणे करतील आणि हा निर्णय समाजाच्या फायद्याचा होऊ शकेल असं मला वाटतं. संजय राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले की एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेने इन्काउंटर केला, दुसरे शिंदे जे आहेत त्यांचा इन्काउंटर जनता करेल. मला असं वाटतं की जे एका शिंदेचा एन्काउंटर एकनाथ शिंदे यांनी केला असं त्यांचं जे म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांनी कोणाचा एन्काउंटर केलेला नाही, पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं एन्काउंटर केलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा एन्काउंटर केलेला आहे राजकारणामध्ये आणि जवळजवळ 56 आमदारापैकी 40 आमदार घेऊन ते बाहेर आले. त्यामुळं संजय राऊत जे म्हणतायत की एका एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या एकनाथ शिंदेचा एन्काउंटर केलेला आहे आणि जनता ज्याचा एन्काउंटर करेल, पण जनता एन्काउंटर आमचा करणार नाही आहे. जनता एन्काउंटर करणार आहे महाविकास आघाडीचा, कारण आम्ही लोकांच्या समोर डेव्हलपमेंटची कामं केलेली आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे. अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत एकनाथ शिंदे आणि आमच्या सरकारने. त्यामुळं जनता आमच्यासोबत राहणार आहे आणि आम्हाला नक्की बहुमत मिळेल अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे आणि सरकार महायुतीचं येणार असं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे. सर, बदलापूरच्या एन्काउंटरला घेऊन प्लीज रिॲक्शन द्या. आम्हाला 1.25 वाजता बोलवलेलं पण आता एकतर बदलापूरमध्ये झालेली घटना ही एका अक्षय शिंदे नावाच्या तरुणाने दुष्कर्म करून 4 वर्षाच्या मुलींच्या वर अशा पद्धतीचा अत्याचार केलेला होता आणि ही घटना मानवतेला कलंक लावणारी होती. त्यावेळेला बदलापूर आणि महाराष्ट्रभर, मुंबईभर, ठाणे जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं आणि लोकांनी मागणी केली होती की या अक्षय शिंदेला फाशी झाली पाहिजे आणि त्यावेळेला विरोधकांनी मागणी केली होती की अक्षय शिंदेला फाशी झाली पाहिजे. पण कालचा जो प्रकार एन्काउंटरचा घडलेला आहे त्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सत्य माहिती दिलेली आहे की अक्षय शिंदे यांनी पोलिसांचं जे पिस्तूल आहे ते हिसकावून त्यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळं पोलिसांना त्याच्यावर गोळी मारावी लागलेली आहे. कोणाला वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केला असं अजिबात नाही आहे. याच्यामध्ये जे लोक आरोपी होते ते सगळे पकडण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर केस लावलेली आहे. त्यामुळे कोणाला वाचवण्यासाठी एन्काउंटरची आवश्यकता अजिबात नव्हती. ॲक्सिडेंटली हा प्रकार घडला आणि तो पोलिसांवरती जे हमला करण्याचा प्रयत्न करत होता म्हणून पोलिसांना एन्काउंटर करावं लागलेलं आहे. त्यामुळे विरोधकांनी त्याचं राजकारण करू नये. त्याला फाशी देण्याऐवजी त्याचा एन्काउंटर जो झालेला आहे हे बाब जी आहे ती बाब म्हणजे त्याला काही एन्काउंटर करायचं केलं नाही तर तो पोलिसांवर हल्ला करत असल्यामुळं तो एन्काउंटर झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये विरोधकांनी राजकारण आणू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.